मला एकाने सकाळी सूचना केली. माझा नंबर देतो मी, मेसेज घेतो, फोन घेत नाही, फोन उचलत नाही किंवा त्या फोनला ती रिंग वाजतच नाही, त्यामुळे मला कळत नाही. पण मी मेसेजेस पाहतो त्याच्यावरचे 9820260191 वर मला लोक मेसेज पाठवतात, विषय सुचवतात, बोललेल्या गोष्टींवर उपसूचना करतात, पसंती नापसंती देखील व्यक्त करतात, कॉमेंट्स करतात, शेरे ताशेरे करतात आणि मी ते आनंदाने, कौतुकाने, प्रेमाने, आपुलकीने, आत्मीयतेने आणि आपल्या मित्रांना काय म्हणायचंय पाहतो देखील, वाचतो देखील, त्यातल्या काहींना उत्तरं देखील देतो. तर आज सकाळी मला एकाने असा प्रश्न पाठवला की तुम्ही या विषयावर व्हिडिओ करा आणि तो विषय असा आहे, फडणवीस सांगा कोणाचे, पप्पा सांगा कोणाचे नावाचं एक मराठी नाटक होतं पूर्वी. त्या धर्तीवर त्यांनी सांगितलं फडणवीस सांगा कुणाचे. तर मी त्याला उत्तर म्हणजे मेसेज दिला की तुमच्या मते कोणाचे ते मला सांगा. कारण त्याने असं लिहिलं होतं की फडणवीस सांगा कुणाचे, ओबीसींचे की मराठ्यांचं, असं त्यांनी म्हटलं नव्हतं. ते मी जोडलं. आता थंबनेल मध्ये तुम्हाला जे दिसलं की ओबीसींचे का मराठ्यांचे, त्यावर त्याने मला असं कळवलं की तो म्हणाला फडणवीस सांगा कुणाचे, ते ओबीसींचे की मराठ्यांचे, असं तुम्ही त्या तुमच्या उत्तरामध्ये थंबनेल लिहिलंय. पण खरं सांगायचं तर वस्तुस्थिती, सत्यस्थिती, परिस्थिती, मनस्थिती अशी आहे की फडणवीस कुणाचेच नाही. फडणवीस जर कुणाचे असतील तर ते स्वतःचे. फडणवीस माझे मित्र आहेत, फडणवीसांना ते स्वतःचेच आहेत असं लोक आरोप करतात. ते फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात, स्वकेंद्रित राजकारण करतात, आपले हितसंबंध जपतात, आपल्या मित्रांचे स्नेहसंबंध बनतात, त्यांचे ऋणानुबंध राजकीय ज्यांच्याशी आहेत त्यांना जपतात, इतरांना वाऱ्यावर सोडतात, म्हणूया फाट्यावर मारतात नको म्हणूया आपण, वाऱ्यावर सोडतात वगैरे वगैरे आरोप त्यांच्यावर केले जातात. पण मला आज खरोखरच ते ओबीसींचे का मराठ्यांचे एवढ्या पुरतं मर्यादित जर करायचं असेल तर मग मी काय त्याचा निष्कर्ष काढावा असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही तुमच्या कॉमेंटमध्ये तर जरूर सांगा. 9820260191 वर तुम्ही मेसेज करू शकता. फोन केला तर तो घेतला जात नाही म्हणून तक्रार नाही करायची, मी आधीच सांगून ठेवतो. पण फडणवीसांपेक्षा भारतीय जनता पक्ष हा ओबीसींचा पक्ष आहे. फडणवीस ओबीसींचे नाहीत. फडणवीस भाजपचे आहेत आणि भाजप हा ओबीसींचा पक्ष आहे. येस, म्हणून फडणवीस ओबीसींचे आहेत असं म्हटलं, ते समीकरण मांडलं, ते जर तुमच्या पुढे मी नॅरेटिव्ह मांडलं तर ते तुम्ही मान्य कराल, स्वीकाराल आणि तुम्हाला असं वाटेल की हां अनिलजी, एकूण भारतीय जनता पक्ष हा ओबीसींचा डॉमिनेशन असलेला, प्राधान्यक्रम असलेला, ओबीसींबद्दल विशेष आत्मीयता, झुकत माप देणारा असा पक्ष आहे. त्यामुळे फडणवीस ओबीसींचे. पण मग नुसत्या ओबीसींच्या राजकारणावर महाराष्ट्रामध्ये राज्य मिळवता येतं का, करता येतं का, चालवता येतं का, शांतता राहू शकते का, समन्वय राहू शकतो का, की समाजामध्ये संघर्ष उद्भवू शकतो? संघर्ष उद्भवू शकतो. मग फडणवीसांनी काय केलंय? काही प्रमाणात ते त्यांच्या मनानुसार घडलंय, काही प्रमाणात ते घडलंय आणि मग ते त्यांनी आपल्या मनानुसार आहे. एक असं सांगतात की खरा चांगला उत्तम खलाशी तो की जो कसं वातावरण असावं, कशी वेदर असावी याविषयी न बोलता आज आहे ती वेदर, हवामान हे मला कसं अनुकूल असेल, होईल किंवा आहे असा विचार करतो, तो खरा चांगला खलाशी. हा आमचा फडणवीस एक चांगला खलाशी आहे. हे वारंवार वेळोवेळी अनेक गोष्टीतून तुम्हाला दिसून आलेलं की ते प्रतिकूल याच्यामध्ये देखील काही वेळेला अनुकूल असं मला काय घडू शकतं, घडवू शकतो याचा विचार करतात आणि घडवूनही आणतात. त्यांनी हे आता गृहीत धरलेलं आहे की सुरुवातीला त्यांच्या मनामध्ये विकल्प होता, त्यांच्या संकल्प जो पुढली 5, 15, 10 वर्ष महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री राहण्याचा जो इरादा होता त्याच्यामध्ये त्यांना फडणवीस यांनी, एकनाथ शिंदेनी एकदा तर ब्रेक लावलाच. एक काय म्हणतात त्याला, मिलते है ब्रेक के बाद त्यांना करावं लागलं. पण मी पुन्हा येऊन आले ते, पण आता किती राहीन, मी असाच राहीन,
मी पुन्हा येईन झालं, पण मी असाच राहीन मुख्यमंत्री, याच्यामध्ये त्यांना एकनाथ शिंदेचा अर्थ आहे. पण फडणवीसांची कमाल आहे. फडणवीस करतात धमाल. फडणवीसांनी एक अशी महत्वाची गोष्ट केली की त्यांना लक्षात आलं की स्ट्रेंथ एकनाथ शिंदेची ही मराठा असण्यात आहे आणि माझा विकनेस हा ब्राह्मण असण्यात आहे. भारतीय जनता पक्ष हा ओबीसींचा असला तरी ओबीसींचा भाजपा आहे, फडणवीस नाहीये. भले मी त्यांचा कितीही कैवार घेतला, पाठीराखण केली, त्यांच्या बाजूने आहे याच्यासाठी अनेक भासा आभास भ्रमसंभ्रम निर्माण केले, निर्णय घेतले, तरी शेवटी माझी जात ना ओबीसी विसरतात ना मराठा विसरतात. पण त्यातल्या त्यात भाजपाजवळ म्हणून मी जवळ, असं ते सख्ख नाही तरी चुलत नातं माझ्याशी आहे. मी त्यांचा सख्खा भाऊ नसतो तरी ओबीसींचा कझिन आहे. पण मग हे सावत्र भाऊ की काय मराठा? मग त्यांनी त्याच्यामध्ये मान्य केलं, त्यांनी हे काही केलं. त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे प्रिय असे नेते आहेत, शरद पवारांनंतर महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा जर कोणी नेता असेल, मराठा समाज ज्यांच्या नेतृत्वाखाली उत्साहाने, प्रेमाने, आपुलकीने, आत्मीयतेने, आदराने आणि संघटितपणे काम करायला सिद्ध असेल आणि मनोज जरांगे सारखे त्याचे प्रतिनिधी देखील ज्याला मानत असतील, ज्याचं ऐकत असतील, ज्या त्या तंत्र मंत्र आणि याच्यानुसार चालत असतील, ते एकनाथ शिंदे. तर मग त्यांनी आपली आता विभागणी अशी केली आहे की फडणवीस म्हणतात मी भाजपचा, भाजप ओबीसींचा, एकनाथ शिंदे मराठ्यांचे, मराठे त्यांच्या शिवसेनेचे. पण शेवटी मराठे आणि ओबीसी मिळून आमचे म्हणजेच भाजपचे, म्हणजेच माझे, म्हणजेच शिंदेचे. म्हणूनच मला द्वैत न ठेवता अद्वैत जपलं पाहिजे, म्हणून ते शिंद्यांना सांभाळून घेतात आणि त्यांचं मराठा प्रेम देखील समजावून घेतात. कारण फडणवीसांना केवळ ओबीसीचं राहून चालणार नाही आणि शिंद्यांना केवळ मराठ्यांचं राहून चालणार नाही. म्हणून ते ओबीसी आणि मराठा यांचं अद्वैत निर्माण करण्यात दोघंही पुढाकार घेतलेला आहे आणि ते यशस्वी झालेले आहेत. धन्यवाद.